या हिंदूंनी हे पाहायला हवं की एखाद्या छोट्याशा शहरात जिथे एखाद्या वॉर्डमधल्या फक्त 5 महानगरपालिकेच्या जागा जिंकल्यानंतरही काही लोकांमध्ये एवढा माज येऊ शकतो की त्या 5 जागांच्या जोरावर ते पूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचे स्वप्न पाहायला लागतात। आणि हे सगळं ऐकताना एक गोष्ट लक्षात घ्या, आज त्यांच्याजवळ मिळून जवळपास 126 जागा आहेत। हा सगळ्यात मोठा धोका आहे। कॅन्सर, कर्करोग अशी अनेक नावं आपण ऐकतो, पण त्याहीपेक्षा खतरनाक काही असेल तर हा जो हिरवा रोग आहे तो। नमस्कार, वंदे मातरम मित्रो। आज भारतासारख्या एका सार्वभौम राष्ट्राचा प्रजासत्ताक दिन आहे, 26 जानेवारी। आज आपण सगळीकडे तिरंगा पाहतो। या तिरंग्यात 3 रंग आहेत, भगवा आहे, सफेद आहे आणि हिरवाई आहे। पण या तिन्ही रंगापैकी कुठला रंग दुसऱ्या रंगावर आक्रमण करत नाही, कुठलाही रंग ओव्हरपॉवर करत नाही। भगवा हा वैराग्याचा रंग मानला जातो आणि वैराग्य आलेल्या लोकांकडून आक्रमणाची शक्यता कमी असते। या वैराग्य धर्माचं पालन करणारे जे लोक आहेत, ज्यांना हिंदू म्हटलं जातं, त्या हिंदूंची सहिष्णुता, त्यांची सहनशीलता हीच गोष्ट इतर धर्मियांना जणू एखादा आयत कोलीत मिळाल्यासारखी किंवा फुलटच बॉल मिळाल्यासारखी वाटू लागली होती। पण त्या वाटण्याला कुठेतरी 2014 नंतर चाप बसायला सुरुवात झाली। त्यानंतर जे काही असे चवताळून उठलेले लोक आहेत ते काय काय बोलू लागले याची उदाहरणं आता समोर येत आहेत। अगदी अलीकडचं उदाहरण घ्यायचं झालं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंब्र्यासारख्या शहरात तिथल्या 25 जागांपैकी 5 जागा MIMने जिंकल्या। आणि त्यानंतर सहेर शेख नावाची एक छोटीशी पोरगी ज्या पद्धतीनं अभी पुरा मुंब्रा हम हरा रंग में रंग देंगे असं बोलली, त्यानंतर समाजातून जो आक्रोश, जो विरोध, जो प्रतिरोध उमटू लागला त्या सगळ्यांनी पाहिला। त्यानंतर एखादा शहाण्यासारखं तिने माफी मागितली आणि तो विषय तिथेच थांबला असं वाटलं। तिचे वडील युनिस शेख यांनाही एकनाथ शिंदे यांची ताकद किंवा इतर हिंदुत्ववादी नेत्यांची ताकद माहिती असल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंना भेटण्याची तजवीज केली। आपण जे बोललोय त्यामागचा नेमका कॉन्टेक्स्ट काय होता हेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या पक्षाचा झेंडा हिरव्या रंगाचा आहे, त्यामुळे आम्ही जर हजारो लाखो झेंडे लावले तर शहर हिरवं दिसणारच। जसं इतर पक्ष सारा शहर भगवा कर देंगे, सारा शहर पिवळा कर देंगे असं म्हणतात, तसंच आम्ही म्हटलं तर बिघडलं कुठं। या सगळ्या तर्कवितर्कावर चर्चा झाली आणि वाद शमत असल्यासारखा वाटला, पण नेमकं इथेच थांबलं नाही। एका बाजूला किरीट सोमय्यांनी या सगळ्या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आणि दुसऱ्या बाजूला या पक्षाचे महाराष्ट्रातले नेते माजी खासदार इम्तियाज जलील हे मुंब्र्याला विजय साजरा करायला खास मुंबईत आले। आल्यानंतर त्यांनी भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट सगळ्यांवर टीका केली, अगदी नितीश राणेवरही टीका केली। आणि हे सगळं घडत असताना इम्तियाज जलील ज्या पद्धतीने एका प्रकारचं आव्हान देऊन गेले ते केवळ हिंदुत्ववाद्यांनाच नाही तर महाराष्ट्रातल्या त्या खऱ्याखुऱ्या सेक्युलर लोकांनाही होतं, जे कुठल्याही रंगाच्या प्रभावाखाली येत नाही। ते आव्हान स्पष्ट होतं की नुसता मुंब्रा नाही तर पुढच्या काही काळात संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून टाकू, हिरवा करून टाकू। या वाक्याला काही जण संविधानिक किंवा काही जण असंविधानिक असे अर्थ देण्याचा प्रयत्न करतात। शब्दांचे खेळ, शब्द विभ्रम हे सगळं इम्तियाज जलील यांना चांगलंच जमतं। संभाजीनगरचे असल्यामुळे आणि तिथे हिंदी मराठी दोन्ही भाषा चालत असल्यामुळे ते मराठी बऱ्यापैकी बोलतात। सुरुवातीला त्यांनी शब्दांचा तोल सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी आतला जो हिरवा आहे ना, पिकलेल्या पाण्याचा देठ जसा हिरवा असतो तो देठ वळवळला आणि मग त्यांनी थेट आव्हान दिलं, हम पूरी मजबूती के साथ मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि मुंब्रा की क्या बात कर रहे हो, आने वाले वक्त में हम महाराष्ट्र के अंदर अच्छा खासा हरा रंग फैला देंगे। म्हणजे नुसता मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करून दाखवणार। MIM हा पक्ष जातीवादी आहे, इस्लाम धार्जिन आहे असं मी सातत्याने म्हणत आलोय। जसं स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीग होती तसंच त्यांचं सुधारित स्वरूप आज MIM मध्ये दिसतं। नावात कितीही अर्थ काढा, इत्तेहादुल मुस्लिमीन मजलिस शेवटी हिरवे ते हिरवेच। आणि त्या हिरव्यांमधला जो माज आहे तो आज आपल्याला उघडपणे दिसतोय। इम्तियाज जलील सारखा माणूस मुंबईत येतो, मुंब्र्यात येतो आणि सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना थेट आव्हान देऊन जातो। यावरून लक्षात यायला हवं की वाढता धोका आहे। कर्करोग जसा शरीरात वेगाने पसरतो आणि एका मागोमाग एक अवयव निकामी करतो, तसंच काहीसं आपल्या लोकशाहीबाबत होऊ शकतं। एक दिवस ही लोकशाही मल्टिपल ऑर्गन फेल्युअरनं मरल आणि त्याला कारणीभूत ठरेल हा हिरवा कॅन्सर। हा हिरवा कॅन्सर वेळीच खुडणं गरजेचं आहे, त्यावर केमोथेरपी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फक्त बोलभाडं नेते पुरेसे नाहीत, तिथे जशास तसा बोलणारे नितेश राणे हवेत।
गोपीचंद पडळकर हवेत आणि ठाण्याच्या त्या भूमीत जिथे मुंब्रा येतो तिथे धर्मवीरांचा शिष्य दाढीवाले बाबा एकनाथ शिंदे हवेत. हिरा गावाळ्याचं काम इथं चालणार नाही. हा संघर्ष हिरव्या आणि भगव्यातला आता अधिक तीव्र होत चाललाय. मुंबऱ्यात पसरलेला हिरवा उद्या ठाणे गिळंकृत करेल का? मुंबईत फिकट पोपटी छटा दाखवणारा हा रंग उद्या मालाड, मालवणी, भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, जोगेश्वरी, बेहरामबाग या सगळ्या भागात गडद हिरव्यात बदलणार का? ही भीती हिंदूंना कधी खडबडून जागा करणार याचीच मला काळजी लागली. हिंदूंनी जागा होण्याची वेळ आली आहे असं आपण सातत्याने बोलतोय, पण तरीही हिंदू जागे होत नाहीयेत. हिंदूंनी हे लक्षात घ्यायला हवं की फक्त 5 जागा जिंकल्यावर जर एवढा माज येतो तर आज 126 जागांच्या जोरावर काय होऊ शकतं याचा विचार करा. मी कॅन्सर, कर्करोग अशी उदाहरणं दिली, पण त्याहीपेक्षा खतरनाक जर काही असेल तर हा हिरवा रोग आहे. विचार करा, जागे व्हा हिंदूंनो, आणि प्रत्येक वेळी नितेश राणे, गोपीचंद पडळकर, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेच येतील असं नाहीत. धर्मवीर आज आपल्यात नाहीत, बाळासाहेबही नाहीत. लोकांना जागं केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोक स्वतः जागे झाले पाहिजे. मित्रहो, तुम्हाला काय वाटतं? इम्तियाज जलील यांच्यातला हा उंबरटपणा, हा माज एका बाजूला अंगाशी आल्यावर सहेर शेखकडून माफीनामा घेतला गेला आणि आज तीच सहेर शेख इम्तियाज जलीलच्या शेजारी बसून आत्मविश्वासाने म्हणते की मी माफीनामा दिलाच नव्हता, मी संविधानिक संदर्भात बोलले होते. हे कसं बदलतात, कशा पलट्या मारतात, हे सगळं तुमच्यासमोर आहे. तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.